त्या काळचे प्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यावर त्यांना आदरांजली देण्यासाठी एक भाषण लिहिले होते। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते भाषण पाहूयात, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। मराठी लेखक व पत्रकार यांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला आदरांजली अर्पण करण्यास मी उभा आहे। या महान नेत्याच्या मृत्यूला मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे। मरणानेच आज स्वतःचे हसू करून घेतले आहे। मृत्यूला काय दुसरे माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या इतिहासाच्या पर्वावरच का झडप घातली? महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात, पण त्यांचे मरण आपण पाहत आहोत। भारतात असा युगपुरुष शतकानुशतकात तरी असा होणार नाही। झंझावातांना मागे सारणारा महासागरासारख्या लाटांसारखा त्यांचा अवघड स्वभाव होता। असा शूरवीर बहादर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे। त्यांचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडत आहेत। अशी एकही चुकीची गोष्ट शिल्लक नाही ज्यांच्या विरुद्ध बाबांनी बंड पुकारले नाही। अन्याय, जुलूम, जबरदस्ती, विषमता जेथे दिसली तेथे त्या वीराने आपली गदा उगारली। गांधीजींना वाचविण्यासाठी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांचे कायमचे नुकसान करूनही त्यांनी पुणे करारावर सही केली। ते कच्च्या गुरुचे चेले नव्हते। भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले हे त्यांचे गुरु होते। अस्पृश्यता जाळा हा म्हणणारा हा पुरुष स्वतंत्र भारताच्या घटनेचा शिल्पकार बनला। त्यांना आम्ही छळले, सरकारने छळले। अशा परिस्थितीत मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मरताना हिंदू म्हणून मरणार नाही हे त्यांनी खरे करून दाखविले। कारण बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला। शोक करणे त्यांना आवडणार नाही। आज त्यांचा प्राण त्यांच्या कुडीतून बाहेर पडून 7 कोटीच्या शरीरात शिरला आहे। त्यांचे चरित्र, चारित्र्य, निर्भयपणा व दुसरे गुण अंगी बांधून आपण त्यांचे कार्य पूर्ण केले पाहिजे। हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। महामानवास त्रिवार अभिवादन। जय भीम। अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आचार्य अत्रे यांनी आदरांजली वाहिली।